आदेश न्यूज नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत. शिरूर तालुका प्रतिनिधी योगेश भोसले. आज आपण शिरूर या ठिकाणी नियुक्तीचा कार्यक्रम आयोजित केला होता, तर तो आता एक संपन्न झालेला आहे. तरी आपले राष्ट्रीय अध्यक्ष बाबूराव चित्रे पाटील यांच्याकडनं आपण थोडस जाणून घेऊया. सर नमस्कार. आज आपण शिरूर या ठिकाणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे नवीन पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. तर या ठिकाणी सगळ्यांना नवीन पदाधिकाऱ्यांना सांगायची माझी एक इच्छा आहे की पदाधिकारी फक्त नियुक्तीपत्र घरात ठेवण्यात काही अर्थ नाही. ते नियुक्तीपत्र तुम्ही घ्या आणि अजून 4 लोक तुमच्या बरोबर कसं जोडतील, चांगले काम करणारे. नाव मोठं आहे, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती. ह्या नावाला कुठेही म्हणजे गालबोट लागता कामा नाही. म्हणजे आपण कोणाकडनं पैसे घेत नाही आणि कोणाला देत नाही. पहिला भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती म्हणजे काय, आमचे जो राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते 15 वर्ष जेलमध्ये जाऊन आलेले आहेत. म्हणजे हे लोकांचं स्वतःच्या वडिलांवर केस केले होते. त्याने वडिलांचं राशनचं दुकान होतं, राशनचे दुकान लोकांना वाटायचं सोडून 2 नंबर मध्ये विकत होते ते. म्हणून त्यांनी पहिला त्यांच्या वडिलांवर केस केले. केस करून त्यांना जेलमध्ये पाठवले. त्याच्यानंतर असं गोरगरिबांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करताना त्यांना पायाला मार लागलेले. अजून म्हणजे चालता येत नाही त्यांना व्यवस्थित. म्हणजे लोकांची कामं अगदी 1 रुपये न घेता कामं करून देत असते. मुलं संघर्ष समिती म्हणजे कोणाकडनं तुम्ही 1 रुपये घेऊ नका. तुम्हाला एवढ्यासाठी मी सांगितलं की तुम्ही व्यवसाय करा. व्यवसाय उद्योगासाठी बँकेने लोन द्यायला तयार आहे. गव्हर्नमेंटकडनं लोन मिळते. ते नाही मिळालं तर आम्ही मिळवून देतो तुम्हाला. तुम्ही त्या हिशोबाने महिन्याला लाखभर रुपये कमवा, पण संघटनेसाठी महिन्यातून एखाद दिवस द्या. तुमच्या बरोबर अजून 2-4 लोक जोडा. म्हणजे लोकांचे कामं करा, फुकटमध्ये कामं करा. लोकांचे पैशाची अपेक्षा तुम्ही करू नका. तर एवढं सांगण्यासाठी लोन तुम्हाला करून देतो. तुम्ही व्यवसाय चालू करा, व्यवसायामधून पैसे मिळतील तुम्हाला. तुमची जो रोजगार जो आहे, रोजगारचा विषय महिन्यातून एखाद दिवस द्यायचे. रोज उठून संघटनेमध्ये येऊन बसायचं नाही, कोणाला भेटायचं नाही. तुमच्या पद्धतीने तुम्ही कामं करत राहा. फक्त ज्या वेळेला अडीअडचणी येतात त्यावेळेला सगळे एकत्र द्या. महिन्यातून एखादा मीटिंग तुम्ही इथे या ठिकाणी घेतलं पाहिजे. शिरूर तालुका आता बरेच कार्यकर्ते झाले. पहिले 1-2 कार्यकर्ते होते, आता बरेच कार्यकर्ते वाढलेले आहेत. महिन्यातून एखादं मीटिंग तुम्ही घ्या या ठिकाणी. म्हणजे कोणाचं काही अडीअडचण आहेत. समजा उद्या तुमचंच अडचण आहे, मग तुम्ही कोणाला सांगणार आहे? मग त्यावेळेला मीटिंग मध्ये मांडायचं असं, तुमचं अडचण असू दे किंवा माझं असू दे, त्या मीटिंग मध्ये मांडायचं. असा सामुक व्यक्तीचा असा त्रास आहे, आपण सगळे चला जाऊया या ठिकाणी, जाऊन त्याला काय असेल जॉब विचारूया, असं तुम्ही सगळ्यांना सांगून त्या हिशोबाने संघटना वाढतो. संघटनेमध्ये तुम्ही एकटे आला तर तुमच्याबरोबर 2 माणसं घेऊन या. मग त्यावेळेला संघटना वाढत जातो. शिरूर तालुका खूप मोठा आहे. या ठिकाणी राजकारण लोकांचं खूप नाव आहे, खूप मोठं आहे. कोणाचं काही चालू देत नाही ते लोक. तुम्ही संघटित झाला, संघर्ष करत राहिलं तर आपली कामं आपोआप होत असत. म्हणून नवीन पदाधिकाऱ्यांना हेच सांगतो मी, तुम्ही आलात चांगली गोष्ट आहे. तुमच्या बरोबर अजून पुढच्या वेळेला ज्या वेळेला कार्यक्रम किंवा मीटिंग घेतो अजून 2-2 माणसं तुम्ही संघटनेमध्ये जोडा. त्याच्याबद्दल तुम्ही काम कसं करणार, ते संघटनेबद्दल स्वच्छ करणार. कोणाची 1 रुपया नाही. जो माणूस दुखवलेला असेल, ज्याला भ्रष्टाचार झालाय, त्याच्या संघ ज्याला राशन कार्ड साठी त्रास होतोय, परत जो निश्चित तहसीलच्या एरधऱ्या मारतोय, नगरपालिकेच्या एरधऱ्या मारतोय, परंतु त्याचं काम होत नाही, त्या व्यक्तीचं काम मी खर्चाने तिथं लढून त्याचं काम करून देईन. एकदम भारी वाटलं. आजपर्यंत असं मी कधी पाहिलंच नाही की लोक असं संघटित होतात. मी श्रीगोंदा तालुक्याचा तालुका अध्यक्ष मला पद दिल्याबद्दल या संघटनेचे मी